तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित। आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट। कमी उंचीच्या पुलामुळे दरवर्षी तुटतो 2 गावांचा संपर्क। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील नदीकाठच्या 2 गावांचे हाल प्रत्येक पावसाळ्यात सुरूच आहे। मोमिनाबाद व रिंगणवाडी या गावांना जोडणारा पूल उंचीने कमी असल्याने पाणी वाहू लागले की दरवर्षीप्रमाणे यंदाही गावांचा संपर्क तुटला आहे। या समस्येमुळे आजारी रुग्ण, विद्यार्थी व शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। पावसामुळे वारंवार तुटतो संपर्क। वान नदीवर उभारलेला पूल उंचीने कमी असल्याने नदीला पूर आला की तो पूर्णपणे पाण्याखाली जातो। या वर्षीही अलीकडील पावसामुळे पुलावरून पाणी वाहू लागले आहे। त्यामुळे मोमिनाबाद गावाचा वरवट, बकाल या मुख्य बाजारपेठेशी संपर्क खंडित झाला आहे। विशेष म्हणजे या परिस्थितीमुळे गावकऱ्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते। गावातील आजारी रुग्णांना उपचारासाठी बाहेर नेताना नातेवाईकांना पाण्याच्या प्रवाहातून पूल ओलांडावा लागतो। जीव मुठीत धरून खांद्यावर रुग्णांना उचलून नेणे हीच त्यांच्या हक्काची वाट झाली आहे। त्यामुळे आरोग्य सेवेत अडथळे निर्माण होत असून रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे। बंधाऱ्यामुळे वाढली पाण्याची पातळी। अलीकडे वान नदीपात्रात बांधण्यात आलेल्या नवीन बंधाऱ्यामुळे पाण्याची पातळी आणखी वाढली आहे। त्यामुळे पुलावरून पाणी वाहण्याचा काळही वाढला आहे। दरवर्षी 10-15 दिवस गावांचा संपर्क तुटतो, तर या वर्षी 8-10 दिवसांपासून हा त्रास सुरूच आहे। दरम्यान वारी भैरवगडच्या हनुमान सागरातून 2 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने वान नदीला मोठा पूर आला आहे। यामुळे मोमिनाबाद व रिंगणवाडी गावांच्या जनजीवनावर थेट परिणाम झाला आहे। विद्यार्थ्यांचे शिक्षण विस्कळीत। या समस्येचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसतो। शाळा सुरू असतानाही पूल पाण्याखाली गेल्यामुळे ते शिक्षणापासून वंचित राहतात। दरवर्षी काही दिवस शाळेला दांडी मारावी लागते। शेतकऱ्यांचेही नुकसान होते, कारण बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यास अडथळे निर्माण होतात। पूल नसल्याने किंवा उंच पुलाचा अभाव असल्याने गावकऱ्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होण्यात अडचणी येत आहेत। विद्यार्थ्यांचे शिक्षण, रुग्णांची सेवा आणि शेतकऱ्यांचा व्यवसाय या तिन्ही आघाड्यांवर गावांचे नुकसान होत आहे। नवा पूल हीच कायमस्वरूपी उपाययोजना। गावकऱ्यांचा ठाम आग्रह आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने नवीन आणि उंच पूल बांधावा, कारण सध्याचा पूल वारंवार पाण्याखाली जात असल्याने त्यावर कोणतेही दीर्घकालीन समाधान मिळत नाही। ग्रामपंचायतीबरोबरच लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे। अन्यथा दरवर्षीप्रमाणे गावकऱ्यांचे हाल सुरूच राहतील। पावसाळ्याच्या काही दिवसांतच या पुलाचा प्रश्न उभा राहतो आणि गावांचा संपर्क खंडित होतो। त्यामुळे सरकारने आणि संबंधित विभागांनी ठोस पावले उचलून उंच पूल उभारण्याची मागणी आता तीव्र होत आहे। मोमिनाबाद व रिंगणवाडी गावकऱ्यांचे जीवन सुकर होण्यासाठी उंच पूल हा एकमेव शाश्वत पर्याय असल्याचे सर्वांचे मत आहे। जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज।